श्री संत गजानन मंदिर देगलूर येथून काल भक्तिमय वातावरणात देगलूर ते शेगाव पायी पदयात्रा उत्साहात मार्गस्थ झाली आहे। 12 दिवसांचा हा भक्तिमय प्रवास करत भाविक 7 फेब्रुवारी रोजी शेगाव येथे पोहोचणार आहेत। यात्रेत सहभागी झालेल्या शेकडो भक्तांनी भगव्या ध्वजांच्या लाटेसह जयघोषांनी वातावरण भक्तिमय केलं आहे। श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी आयोजित होणारी ही पायी यात्रा श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक बनली आहे। विशेष म्हणजे यंदा ही आरतीचा मान खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांनाच मिळाला आहे। सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही पायी यात्रा सामाजिक व आध्यात्मिक एकतेचा संदेश देत पुढे सरकत आहे। या पदयात्रेत देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण, DYSP गोसावी, देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे, देगलूर महाविद्यालयाचे अध्यक्ष बेंब्रेकर, प्रतिष्ठ व्यापारी अविनाश कोडगिरे, दिनेश मुगलीवार आदी देगलूर शहरातील गजानन महाराज भक्त उपस्थित होते।